आता बातमी तुमच्या आमच्या आरोग्यासंदर्भातली। कुर्ला रेल्वे स्थानकावर गलिच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामुळे यापुढे रेल्वे प्लॅटफॉर्म तसंच बाहेर मिळणारे अन्नपदार्थ विचार करूनच खरेदी करा, अन्यथा तुमचं आरोग्यही धोक्यात येईल। अस्वच्छ पाण्यापासून बनते लिंबू पाणी। लिंबू पाणी नाही, हे आहे विष। बाहेरचे खाद्यपदार्थ टाळलेलेच बरे। उष्मा वाढला की आपसुकच पावलं वळतात ती शीतपेयांकडे। थोडा वेळ तहान भागते खरी, पण नंतर उद्भवतात त्या आरोग्याच्या समस्या, आणि याची पाळंमुळं दडलीयेत ती अशा अतिशय घाणेरड्या जागेत। कुर्ल्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 वर असलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलची ही दृश्य पहा। स्टॉलच्या छतावर बसून हा माणूस कसा लिंबू सरबत बनवतोय ते पहा। एका सजग प्रवाशाचं लक्ष गेलं आणि त्याने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला। पाहता पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्याची दखल घेत साम टीव्हीने सगळ्यात आधी ही बातमी दाखवली। हे लोक अंघोळ न करता पण कधी सकाळ सकाळी लवकर सगळं पदार्थ बनवत असतात आणि स्वच्छता अजिबातच नसते। फूड इन्स्पेक्टर असले व काय असं योग्य ती कारवाई करावी। लिंबू पाणी ते रोजचंच असतं, जेणेकरून येता जाता ते दिसण्यासारखं असतं आणि घाण पाणी असतं ते। याबाबतची तक्रार रेल्वे प्रशासनाला देण्यात आली आणि लगेचच हा स्टॉल सील केला गेला। कामगारावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून स्टॉलवरील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। या अस्वच्छ दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची कल्पना रेल्वे प्रशासनाला आहे का? उन्हाळ्यात सातत्याने पाणी पिण्याची इच्छा बळावते। दूषित पाणी पोटात गेल्याने अतिसार होण्याची शक्यता असते। उलटी आणि जुलाब यामुळे शरीर कोरडं पडून गॅस्ट्रो होण्याची शक्यता असते। दूषित पाणी आणि अन्नपदार्थातून पसरणारी कावीळ अनेकांना माहिती आहे। मोठ्या प्रमाणात कर उपलब्ध होत असतानाही प्लॅटफॉर्मवरील स्टॉल्स, स्वच्छतागृह यांच्या स्वच्छतेवर खरंच खर्च होतो का, हाही मोठा प्रश्न आहे। मात्र आता ही बातमी पाहिल्यानंतर तुम्हीही रस्त्यावरचं लिंबू पाणी आणि इतर सरबत पिताना 100दा विचार कराल हीच अपेक्षा। तुषार रुपनवरचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।